सकाळी सकाळी माझी बहिणी तर माझ्यासोबत मस्ती करत होती, म्हणे तुझा बड्डे येणार आहे तर ॲडव्हान्समध्ये तुला बुके देते, आणि कोथिंबीर दिलेली तिने माझ्या हातामध्ये. आणि आज मी सांगणार आहे की मी दिवसभर काय काय खाल्लं. मी फक्त दिवसभर खाल्लं. सकाळी सकाळी उठून मम्मीने पराठे केले होते, तर दही आणि सॉससोबत खाल्ले. आणि दीदीने मॅगी पण बनवली होती, ती खाल्ली. आणि थोडे लेस चिप्स होते ते पण खाल्ले. आणि त्यानंतर मला व्हिडिओ बनवायचा होता, तर त्यासाठी मी कॉल्स केले होते. याला 1-1.5 तास लागला आणि त्यानंतर हे सर्व सुटून गेले होते. व्हिडिओ बनवता म्हणजे बनवायला चालू पण नव्हता गेला, त्याच्या आधीच हे सुटून गेलेले होते. तर याला करायलाच मला 1-1.5 तास निघून गेला होता आणि ऑलरेडी 4:30-5 हे वाजलेलेच होते. मग मी असे काय नंतर रेडी झाले होते, तर व्हिडिओ काढला. मग मला थोडंसं काम होतं, तर बाहेर गेली आणि ते आवरून मी निघाली होती घरी जायला. आणि एकदम सुंदर असं हे वातावरण होतं. हे बघता बघता घरी पोचले. आणि घरी पोचल्यावर पण असे छान असे फुलं बघायला भेटले मला. हे खूप सारे आलेले होते, आता तरी कमी झालेले. रिअलमध्ये बघितलं तर इतके छान दिसतात ना, कॅमेऱ्यामध्ये एवढे दिसत आहे की नाही, पण मग खूप सुंदर दिसतात हे. आणि रात्री जेवायला काय बनवायचं याचं सर्व टेन्शन होतं की काय बनवायचं. प्रत्येकालाच असतं की रोज जेवायला काय बनवायचं. तर आज काहीतरी हलकं फुलकं खायचं होतं. आणि ऑब्व्हियसली पुलाव कोणाला नाही आवडत, इथे घरी मी पुलावच करत होते. झेप्टोवरून काही सामान मागवलं होतं जे घरी नव्हतं. मग थोडेसे व्हेजिटेबल्स होते ते मागवली आणि त्यांना आता थोडं वॉश करून घेईल. आणि एकदम साधंसुधं बनवणार होती मी. लसूण जे बेसिक असतं ते सर्व टाकलं, पुणे व्हेजिटेबल्स टाकले, जे काय बेसिक मसाला असतो तो सर्व ॲड केला. आणि मला भूक लागली होती, तर मग मी लेस खाल्ला बसल्या बसल्या. कारण की दुपारी फक्त मी इथे ज्यूस पिलेलं होतं, मग इथे खिचडी झाली होती. तर मस्त ताक आणि खिचडी खाल्ली. आणि दीदीने परत मॅगी बनवली होती, ती पण खाल्ली. आणि जेवण जरा जास्तच झालेलं होतं मला, तर मस्त हवा येत होती बाहेर थंडगार, तर बाहेर जाऊन बसले. आणि बस असा गेला माझा आजचा दिवस. तुमचा कसा गेला नक्की सांगा.